वसई जवळच्या नायगाव परिसरात तरुणावर धारदार चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे। जुन्या वादातून हा हल्ला झालेला आहे आणि जवळपास 18 टाके जे आहेत या तरुणाला पडलेले आहेत। नायगाव पूर्व परिसरात जुन्या वादातून 28 वर्ष तरुणावर हा हल्ला झालेला आहे आणि धक्कादायक घटना घडलेली आहे आणि नायगाव पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाच्या शरीरावर गंभीर जखमा झाला असून त्याला 18 टाके पडलेले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकित राधेश्याम विश्वकर्मा हा 28 वर्षाचा आहे। या प्रकरणी त्यांनी तक्रार दाखल दिली होती की 1 जून 2026 रोजी दुपारी 3च्या वाजण्याच्या सुमारास सनटेक बिल्डिंग समोर पानटपरीजवळ फिर्यादी यांना बोलवण्यात आलं। तिथे गेल्यावर विनीत उर्फ सोनू विजय कांबळे, शाबाद आणि मल्ला या दोघांचे जे आहेत की वाद झाला। जुना वाद होता आणि या वादातून हा हल्ला करण्यात आला। यावेळी आरोपीने धारदार चाकूने फिर्यादीच्या उजव्या काखेखाली तसेच पाठीवर वार करून गंभीर दुखापत केली आहे। या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाला असून त्यांना उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत जो गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी विनीत उर्फ सोनू विजय कांबळेला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध करण्यात आला आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये आहे की जुन्या वादातून अशा प्रकारे धारदार शस्त्राचा हल्ला केला जातो। सध्या या तरुणाची प्रकृती ठीक आहे, रुग्णालयात उपचार सुरू आहेत।